थँक्यू. मित्रांनो, पुणे आणि मिसळ हे जे नातं आहे ना, हे खूप घट्ट आहे. तेवढंच ते इमोशनल देखील आहे आणि ट्रस्टफुल देखील आहे. जेव्हा पण तुम्ही कधी पुण्यामध्ये येता ना, तेव्हा तुम्हाला कधी डबल विचार करावा लागत नाही की मिसळ खायची की नाही. तुम्ही एकदम डोळे झाकून मिसळमध्ये विश्वास ठेवता आणि त्याप्रमाणे तुम्ही ती मिसळ एन्जॉय देखील करता. चला, आता मस्तपैकी मिसळ खाऊन झालेली आहे. आज मी ज्या गाडी सोबत आहे ना, ती भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामधली एक ट्रस्टफुल गाडी आहे आणि एक लेगसी फॉलो करते ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये. तर मित्रांनो, ही आहे Hyundai क्रेटा इलेक्ट्रिक. बरं मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी का बनवतोय माहिती का? स्पेशली जे EV बायर असतात ना, त्यांच्या मनामध्ये हे दोन डाऊट्स नक्कीच असतात. पहिला असतो रेंज एन्झायटी आणि सोबतच दुसरा असतो ज्यावेळेस आपण लॉंग रन प्लॅन करतो तर अशा वेळेस जे चार्जिंगचा ट्रस्ट आहे हा कसा आपल्याला जिंकता येईल. सो आज आपल्या सोबत आहे Hyundai क्रेटा इलेक्ट्रिक. तर याचीच उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. महत्त्वाचा मुद्दा असतो कुठली गाडी खरेदी करायची असेल तर तो असतो ट्रस्ट म्हणजेच विश्वास. आणि त्या विश्वासाचं खरं स्वरूप आहे Hyundai क्रेटा जर पाहिली तर मागच्या 11 वर्षांपासून जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये विकली जात आहे. आणि SUV कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर ही गाडी कायमच टॉप सेलिंगमध्ये आहे. मित्रांनो, Hyundai क्रेटा जर पाहिली तर मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये तर उपलब्ध आहे. आता ही गाडी जर पाहिली तर इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहे. त्यामुळे ह्या गाडीची जी लेगेसी आहे ना, ती काही कमी होणार नाही, इव्हन ती वाढणार आहे. कशी? कारण की ही गाडी तुम्हाला ऑफर करते एक चांगला सर्व्हिस नेटवर्क, सोबतच एक चांगला कस्टमर कॉन्फिडन्स आणि चांगली रिलायबिलिटी. आणि रिलायबिलिटी जर चांगली असेल तर तुम्ही गाडीसोबत चांगल्या पद्धतीनं एक चांगला जो एक्सपिरियन्स आहे तो घेऊ शकता. हे पहा मित्रांनो, माझं पर्सनल असं ओपिनियन आहे की ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना त्यावेळेस इनसाइड म्हणजेच आतमध्ये ना एक चांगला एक्सपिरियन्स येणं खूप महत्त्वाचं असतं. Hyundai क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला 3 स्पोक एक स्पोर्टी जे स्टेअरिंग व्हील आहे ते ऑफर करण्यात आलेले आहे. ह्या गाडीमध्ये रिडिझाईन जो सेंटर कॉन्सोल आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. याच्यामध्ये ॲम्बिएंट लाइटिंग आहे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे, इव्हन इथे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्सचे जे बटन्स आहेत ते इथे ऑफर करण्यात आले. नॉर्मली आपण SUV कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर भरपूर कार कंपनीज आहे ना आता टच देत आहे, बट इथे तुम्हाला जे बटन्स आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. सोबतच वायरलेस चार्जर देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2 कनेक्टेड स्क्रीन तुम्हाला इथे मिळून जातात, जे की ओव्हरऑल एक प्रीमियम जो एक्सपिरियन्स आहे हा कॅबिनमध्ये तुम्हाला मिळून जातो. आणि हा सर्व फील जर आपण पाहिलं ना मित्रांनो तर ह्या कॅबिनमध्ये तुम्हाला एक मॉडर्न टेक लोडेड आणि कम्फर्टेबल लॉंग जर्नी सुद्धा तुम्ही या गाडीमध्ये करू शकता. तर आता कुठल्याही इलेक्ट्रिक गाडीचा आपण जर विचार केला तर हे पहा, 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, बॅटरी कॅपॅसिटी आणि सोबतच रिअल वर्ल्ड रेंज. Hyundai क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये जर पाहिलं तर 2 बॅटरी पॅक दिले जातात. 39 किलोवॅट आवरचा एक बॅटरी पॅक आहे आणि सोबतच एक मोठा बॅटरी पॅक सुद्धा आहे 51.4 किलोवॅट आवरचा. 51.4 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत जर पाहिलं तर जी क्लेम रेंज आहे ती 510 किलोमीटरची आहे. बट ती क्लेम आहे, रिअल वर्ल्ड किती हे देखील मी तुम्हाला सांगतो. आता मागच्या 1 महिन्यापासून जर पाहिलं तर मी ही गाडी चालवतोय आणि ह्या गाडीसोबत मी जवळपास 400 किलोमीटरच्या आसपास एका फुल चार्जमध्ये जर पाहिलं तर रेंज काढलेली आहे. त्यामुळे रेंज देखील जर पाहिलं तर ह्या गाडीची चांगली आहे. त्यामुळे तुमचं डेली रनिंग असू द्या किंवा विकेंड ट्रिप असू द्या किंवा इव्हन तुम्ही लॉंग हायवेवरती देखील जर गाडी घेऊन गेला तर DC फास्ट चार्जिंग देखील इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं चांगल्या पद्धतीनं चालू शकता. सो माझ्या मते ते जे रेंज एन्झायटी असते किंवा ओव्हरऑल गाडी हायवेवरती आपण घेऊन जायची की नाही ते सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये विदाऊट डाऊटफुल चांगल्या पद्धतीनं लॉंग रन चेस करू शकता. पण आता मागच्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर मी बोललो हायवे रन बद्दल, पण इथे तुम्हाला चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोबतच ब्लू लिंक ॲप कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर चांगल्या पद्धतीने हेल्प करते. कारण की चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच तुम्हाला रेंज देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि इथे हेल्प करते तुम्हाला ब्लू लिंक ॲप कनेक्टिव्हिटी. पण याचा बेस्ट पार्ट जर पाहिला तो आहे रूट प्लॅनिंग. जेव्हा तुम्ही लॉंग ड्राईव्ह प्लॅन करता तुम्ही एक रूट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्या रूटवरती DC फास्ट चार्जिंग स्टेशन अवेलेबल किती आहे हे देखील तुम्हाला तिथे कळतं. सोबतच तुम्ही प्लॅन देखील करू शकता की तुम्हाला स्टॉप कसा घ्यायचा आहे. क्रेटा इलेक्ट्रिक DC फास्ट चार्जिंगला जी कॅपॅसिटी आहे ती आहे 100 किलोवॅट आवरची. त्यामुळे 10% 80% तुम्हाला बॅटरी चार्ज करायची ती तुम्ही फक्त 39 मिनिटांमध्ये करू शकता. ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी ॲप जर पाहिलं तर हे देखील खूप हेल्पफुल आहे. याचे काही फीचर्स आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही तुमची गाडी लॉक अनलॉक करू शकता तुमच्या मोबाईल थ्रू. सोबतच तुम्ही
रिअल टाइम चेक करू शकता तुमच्या गाडीचं जे बॅटरी पर्सेंटेज आहे ते किती आहे. इव्हन तुम्ही मॉनिटर देखील करू शकता की रिमेनिंग जो रेंज टाइम आहे तो किती आहे. Hyundai Creta इलेक्ट्रिक मध्ये वन ऑफ द मोस्ट फेवरेट माझं फीचर जर पाहिलं ते आहे कार इन पेमेंट. आणि हे जर पाहिलं जवळपास 1150 जे DC फास्ट चार्जिंग स्टेशन आहे तिथे उपलब्ध आहे. जसं की तुम्ही तुमची गाडी DC फास्ट चार्जिंगला घेऊन गेले त्यानंतर तुम्हाला तिथे फक्त जो चार्जर आहे तो कनेक्ट करायचा आहे आणि जे पेमेंट आहे हे तुमच्या आतल्या सिस्टीम थ्रू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंही कार्ड किंवा ॲप वापरायचं नाही. डायरेक्ट तिथे गाडी चार्जिंगला लावायची आहे. चार्जिंग फुल झाली कार इन पेमेंट असा ऑप्शन येऊन जातो. तिथे फक्त तुम्हाला कार इन पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. कुठलंही पेमेंट करायचं नाही. पेमेंट तुमचं डायरेक्ट सिस्टीम मधून कट होणार आहे. बरं याच्यामध्ये आता तुमचं अजून एक हेल्प करणारा ॲप म्हणजे माय Hyundai मोबाईल ॲप. याच्या माध्यमातून तुम्ही 10,000 DC फास्ट चार्जिंग आहे ना ती तुम्ही तिथे रूटवरती सिलेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला लॉंग जर्नी करायची आहे ना कुठलंही टेन्शन नाही. त्या ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाडीसोबत कनेक्ट राहून तुम्ही लॉंग जर्नी सुद्धा चांगल्या पद्धतीनं करू शकता. ज्यावेळेस इलेक्ट्रिक कार आपल्या मनामध्ये येतं ना की इलेक्ट्रिक कार चालवायला पाहिजे, भरपूर लोकांच्या मनामध्ये तो डाऊट असतो की यार ती गाडी कशी चालवायची, इलेक्ट्रिक आहे. बट क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये बसल्यानंतर आहे ना तुम्हाला तो एक जो फॅमिली बिहेवियर आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच जाणवणार आहे. कारण की ह्या गाडीमध्ये ओव्हरऑल जो टॉर्क आहे ना तो देखील चांगला देण्यात आलेला आहे. त्यामुळे सिटी ड्राईव्ह असू द्या किंवा हायवे असू द्या इथे तुम्हाला तो जो ड्रायव्हिंग कम्फर्ट आहे ना तो चांगला भेटतो. सोबतच ह्या गाडीमध्ये ॲडास लेवलचे 20+ जे फीचर्स आहे हे सुद्धा देण्यात आलेले. त्यामुळे तुम्ही हायवेवरती अजून चांगल्या पद्धतीनं कॉन्फिडंटली ही गाडी चालू शकता. आणि ह्या गाडीचे जे सस्पेन्शन आहे ना त्या बाबतीत मी थोडं बोलतो बरं का. कारण की ओव्हरऑल एक चांगली ड्रायव्हिंग तुम्हाला ही गाडी ऑफर करते. खराब रोड असू द्या एक चांगल्या पद्धतीनं ही गाडी ती ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करते. हाय स्पीड स्टेबिलिटी असेल किंवा लॉंग डिस्टन्स रन असेल इथे देखील तुम्ही ह्या गाडीसोबत चांगला जो ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे तो एन्जॉय करू शकता. आणि क्रेटा इलेक्ट्रिक बद्दल माझा एक पर्सनल ओपिनियन आहे बरं का. तुम्ही ही गाडी पूर्ण दिवस देखील चालवली ना तरी देखील तुम्ही स्वतः टायर्ड फील करत नाही. एक चांगला जो कम्फर्ट आहे ना हा या गाडीमध्ये आहे. इव्हन मी मागच्या काही दिवसांमध्ये ना पुणे ते नाशिक आणि नाशिक टू पुणे असं मी 400 किलोमीटरचा जवळपास 9 तासाचा प्रवास केला. मी नाशिकमध्ये एक 3 तासाचं काम केलं आणि परत आम्ही रिटर्न 5 तासाचा प्रवास केला. सो अशा 10 तासाच्या प्रवासामध्ये ना घरी आल्यानंतर मला असं जास्त टायर्ड फील सुद्धा झालं नाही. चांगल्या पद्धतीनं जे ड्रायव्हिंग बिहेवियर आहे ना ह्या गाडीमध्ये आहे. ओव्हरऑल सस्पेन्शन सुद्धा चांगलं आहे. तर मित्रांनो Hyundai Creta इलेक्ट्रिक बद्दल माझं ओपिनियन हे पहा. जसं पुणे आणि मिसळचं नातं जेवढं घट्ट आहे ना तेवढंच Hyundai Creta इलेक्ट्रिक जर पाहिली तर ही खास इलेक्ट्रिक युगासाठी बनवण्यात आलेली. आणि ही गाडी जर पाहिली तर तुम्हाला ऑफर करते एक ब्रँड लेगसी सोबतच स्ट्रेस फ्री रिअल वर्ल्ड रेंज. ज्याच्यामध्ये तुम्हाला रिअल वर्ल्ड रेंज जर पाहिली ती सुद्धा चांगली ह्या गाडीमध्ये मिळते. स्मार्ट चार्जिंग सपोर्ट म्हणजेच DC फास्ट चार्जिंगचा सुद्धा चांगला सपोर्ट तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. सो ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. चांगला स्पेस मॅनेजमेंट, चांगली बॅटरी आणि एक चांगली सर्व्हिस. सो Hyundai Creta बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.